सुप्रभात मित्र हो. तर समोरचा नजारा बघताय काय आहे तो अप्रतिम, डोळे पूर्णपणे दिपवणारा. छान वाटतं मित्रांनो. तर आपली ही भात शेती तिकडे जाकीनं दुर्वा फुला वगैरे काढता. फुलावत की काय. तर ही मित्रांनो आपली छान अशी हिरवीगार भात शेती, त्याचबरोबर हिरवगार डोंगर आणि तिकडे छान प्रकारे तुम्ही बघताय धुक्याची चादर डोंगरावर पसरलेली आहे. छान वातावरण आहे सकाळचं. सुप्रभात मित्र हो. नमस्कार. मी मुरघाटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मोरिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळचं वातावरण नजारा बघून तुम्हाला समजला जातात की आपण गावी लाव. तर लावणेक आपण लावतो गावी. तर लावणेक ना आयेक आपण मुंबईत घेऊन गेला होता थोड्या दिवसासाठी, थोडंसं आराम म्हणून. तर आता परत तिका सोडू की लाव गावी. तर छान असं तुमका सकाळचं नजारा दाखवलो. तर मित्रांनो, आता आपण ना खाली येला. तर 6:30 पावणे 7 झालेत. तर काय मगाशी तुमका 6 वाजता जो काय नजारा दाखवलो तो काय मित्रांना एक नंबर होतो. आणि आता आपण ना आपल्या आवडत्या ठिकाणी येला. तर इकडे येला की थोडासा कसा मन प्रसन्न होता आपला आणि दिवसाची सुरुवात खूप छान होता. तर चला तर मित्रांनो ब्लॉगला सुरुवात केली. आणि मित्रांनो आपण हे आता खाली इकडे येला. तर काय माहीत आहे, एक नजारा पण तुमका खूप छान असं सकाळचं दाखवलं आहे. आणि आपल्याक आता फुला त्याचबरोबर दुर्वा काढूची आहेत. तर त्याच्यामुळे कसं सकाळी जाऊन बोललो. तर मित्रांनो तोंड ना ब्रश वगैरे करून नेलं आहे. फक्त आंघोळ वगैरे करूची. तर बोललो आंघोळ करूच्या अगोदर बोललो आपण फुला त्याचबरोबर दुर्वा वगैरे घेऊन जाऊया घरी. टायटल थंबनेलवरून तुमका समजलं तसं मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमका काय बघू भेटेल आता. तर चला, दिवसाची सुरुवात तर मित्रांनो खूप छान झाली आहे. ब्लॉगची सुरुवात तर खूप छान झाली आहे. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये तुमका मित्रांनो ज्या काय कॅमेऱ्याच्या समोर काय दाखवीन तर तुमका दिसतला या ब्लॉगच्या मार्फत. तर चला, धोक्याची चादर बघा खूप छान आणखी परत पसरत चाललेली आहे. तर या साईडला पण सफेद तुम्ही फुलं बघतायत. तर ते आपण काढून घेऊया. तर मित्रांनो आपण खाली आता येला होता. तर इकडे चाफ्याची फुलं बघा बरीचपैकी धरलेली आहेत. पण काय प्रॉब्लेम माहीत आहे, सगळी धरलेली जी आहेत ना ती वरच्या साईड का आहेत. तर ती मित्रांनो वरच्या साईड का आहेत. तर त्याच्यामुळे कसं चापोना भरपूर मोठं वरती चढताना पण पॉसिबल होणार नाही आपल्या का. कारण काय माहीत आहे, पावसाळा हा आणि कसा पूर्ण झाडं या बुळबुळीत झालेला. तर बऱ्यापैकी झाडावरती ना चाफ्याची फुलं आहेत. तर बघू खालची जेवढी काय भेटतील ना आपल्या ती काढूया. आणि जास्वंदीचं अजूनपासून मित्रांनो बघू गेला असं भर नाही आलेलो हा. तर गणपतीच्या अगोदर थोड्या दिवसांनी येत तसं. तर मित्रांनो फुलं त्याचबरोबर दुर्वा वगैरे ना आता ही काढून झाली आहेत. आणि मागना पाऊससुद्धा येतात. तर चला जाऊया पटापट आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन आपण मग नागोबा जाऊया. तर चला. आपण पाऊस यायच्या अगोदर नाही त्रिड्याची फुलं लावली होती आपण. तर ती पण आता आपल्या पूजेक भेटतील. तर
ह्या फुलांसोबत तर आईन माहिती आहे सकाळी 5-6 फुलं जास्वंदीची काढला नव्हती आणि ही फुलं. तर चला, मगाशी तुमका बोललं होतं की आपण म्हणजे आईन सकाळी उठून ही लाल फुलं आणला नव्हती, बाकीची आपण ही आणली. तर मित्रांनो, पावसाने बारीक बारीक आता सुरुवात केला नाही. दोघांनी पण आंघोळ करून आता चालला आहोत तिकडे आपण नागोबा आणू. तर चला, आपण गजानन चित्रशाळेच्या इकडे आता आपण जाणार आहोत. आपला गणपती बाप्पा, त्याचबरोबर नागपंचमीचा नागोबा आपला तिकडेच असतो. तर चला. तर मित्रांनो, पावसानं आता सुरुवात केला ना, तर पाठीमागे बघताय पूर्णपणे पाऊस लागता. तर चला, ह्या पावसातनंच आपण जाऊया आता नागोबा आणूक. तर आळवाची पानं आपल्याला लागणार आहेत. तर इकडे बघतं, ही आळवाची पानं पूर्णपणे ही वेगळीच आहेत. बघतास तुम्ही इकडे, तर टिपक्या टिपक्यावाली ही पानं आहेत. बस ना. तर इकडे किती जण हिलेत ते बघा. इकडे नागोबा नेऊ हे, आणि ह्याचं हो को ना मेन. तर इकडे अवधू हार्दिका इकडे घेऊन जाऊया. या साईड का बघता मी तरी बरेचसे इकडे ना नागोबा बनवून ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, आपण बघताच तुम्ही इकडे आळवाच्या पानमध्ये इकडे आपण नागोबा ठेवला. तर मित्रांनो, हे आहेत आमच्या गजानन चित्रशाळेचे प्रमुख. तर मित्रांनो, पहिल्या ह्यांच्यापासूनच सुरुवात झाली. तर बघू आपण गणपतीची पण आपण व्हिडिओ करूया तिकडे चित्रशाळेची. तर चला. तर मित्रांनो, नागोबा घेऊन येईल आपण तिकडनं आता चित्रशाळेत ना. तर आता तयारी वगैरे पूजेची करूची आहे, ती करूया. फुला वगैरे आपण सकाळी घेऊन येला, फुला दुर्वा ते सकाळी घेऊन येला. आणि आता फक्त राहिली आता केळीची पानं आणूची राहिली आहेत. तर ते केळीची पानं आता पूजा करूच्या अगोदर घेऊन येऊया, कारण नंतर मग आता पूजा वगैरे करू टाईम जाईल. त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे असणार, तर एक थोडीशी मदत करू हवी. पल्लू नाया गावी इकडे, तर त्याच्यामुळे कसं आपल्याक ती तयारी करूची लागत अगोदर सगळी. तर एक पण मदत वगैरे करूची लागणारच आज. तर चला पटापट करूया. मित्रांनो, नागोबा आपल्या इकडे विराजमान होऊचे अजून. तर जे आसन नसतं ना, त्या जागेवर आपण आता हे नागोबाचं टिपक्यांचं आपण हे करणार आहोत, चित्र काढणार आहोत. तर इकडे आई बघताच तुम्ही टिपक्यांचं चित्र करताय, कारण उठून दिसणार नाही. कसं भिंत वगैरे असली की कशी मित्रांनो आपल्या याची मातीची, तर पटकन उठून दिसता. तर कसा माहिती आहे मित्रांनो, शहरात गेलात ना की गाव विसरून चालत नाही आपलं. तर आपले काय गावची रीतिरिवाज परंपरा आहेत ना, हे आपण जोपासले पाहिजे. तर मित्रांनो, खूप छान प्रकारे आपल्या इकडे आयन सडा काढला नाही. सडा म्हणजे रांगोळी. तर बघतास, आणि कसं माहीत आहे, जर शेणाने सारवलेली जमीन असताना तर आणखीनच ती उठवून दिसली असती. पूजेच्या अगोदर आपण आधी केळीची पानं घेऊन येऊया. तर हनुमानाच्या परसावर तिकडे केळी आहेत बरेचसे, तिकडे बघूया आहेत काय पानं भेटली तर, नाही तर मग खाली जाऊया. तर इलाव इकडे हनुमानाच्या परसावात केळीची पानं बघूक.
तर ना बरेच वरती गेलेले आहेत आणि पानं पण मित्रांनो खाली ना कमीच आहेत. तर केळीची पानं मित्रांनो वरती, त्याच्यासाठी आपण जुगार बघा काय केला होतो. तर शिडी लावला केळीच्या झाडाका आणि पाऊस पण येता. तर मित्र इकडे बघतास अंजनी काकूंना इकडे छान असे ना लाह्यो काढलं. तर आमच्याकडे कसं माहिती आहे, भाताचे ना लाह्यो दाखवले जातात नैवेद्याक, म्हणजे लाह्यो आणि दूध साखर किंवा दूध गुळ असता. तर इकडे बघतास छान असे ना इकडे लाह्यो काढला ना. मित्रांनो केळीची पानं पण आपण घेऊन येला, म्हणजे कसा दादान काढून दिला. तर थोडी थोडी कामं जे होत ना मित्रांनो पूजेच्या अगोदर सगळा जवळ करून ठेवता, तर म्हणजे कसं पूजेक सगळं बरा पडत. तर मग अशी मित्रांनो आपण बेलाची पानं आणली नव्हती, तर बेलाची पानं आणू गेला. तर इकडे बघता शुभम ना बेलाची पानं काढता. तर कशी काटे असतात बेलाच्या झाडाक. पूजेला आता सुरुवात होईल, तर तयारी करून ठेवतोय मी आधी अगोदर. तर इकडे बघता छान प्रकारे आपण पाट सजवला आहे. त्याचबरोबर गजानन मिस्त्री यांच्याकडून आपण आणलेला हा नागोबा, म्हणजेच आपला देव नागोबाबा. त्याचबरोबर कलश आहे इकडे, देवबत्ती आहे या साईडला. त्याचबरोबर इकडे विडा, म्हणजे ज्या प्रमुख गोष्टी लागणार आहेत आपल्या आज पूजेसाठी त्या पण जवळ केल्या आहेत. आणि त्याचबरोबर या साईडला बेल आहे, जास्वंदीचं फूल, हळद कुंकवाचं भांडं. त्याचबरोबर या साईडला पण तुम्ही बघताय जास्वंदीची फुलं, चाफ्याची फुलं, दुर्वा, सफेद फुलं आणि असं बरंचसं आपण हे साहित्य आपण एकत्र करून ठेवलं आणि पूजेला बरं होईल आपण. आजच्या दिवशी नागाला म्हणजे नागदेवतेला आपल्या दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. तर आमच्याकडे मोठे गावी कसं माहीत आहे, तर दूध त्याचबरोबर हे गूळ किंवा काय काय लोक साखर पण टाकतात. तर आम्ही मोठली गूळ टाकतो आणि हे सकाळी तुम्हाला दाखवलं होतं की अंजनी काकूने ते भाताचे लाह्या काढल्या होत्या. तर त्या आम्ही लाह्या त्या मिक्स करतो. आणि ह्या लाह्या मित्रांना खायला जाम मजा वाटते. तर आम्ही कसं नागोबा विसर्जनामध्ये आम्ही सोडून होतो ना, त्यावेळी कसं प्रत्येक घरी जाऊन आम्ही ते नागोबा आम्ही विसर्जन म्हणजे कसं सोडायला जायचो आम्ही तेव्हा. त्यावेळी कसं त्या लाह्या खायला ज्या मजा असतात ना मित्रांनो, त्या काय वेगळ्या येतात. तर आपण आधी अगोदर या लाह्यांचा नैवेद्य दाखवूया, त्याच्यानंतर मग आपण जे काय जेवण बनवणार आहोत
नैवेद्य असं लागतो आपण, तो नंतर मग आपण देवाला दाखवू. तर मित्रांनो फायनली देवबाप्पाची पूजा झालेली आहे. म्हणजेच आपल्या या नागदेवताची, नागोबाची पूजा झालेली आहे मित्रांनो, खूप छान अशी. आणि त्याचबरोबर आपले जे घरातील देवबाप्पा आहेत, म्हणजे जे रेग्युलर आपण देवबाप्पांची पूजा करतो, तर त्यांची पण खूप छान प्रकारे मित्रांनो पूजा झाली आहे. आणि आता राहिलं आहे नैवेद्य. तर नैवेद्य कसं माहिती आहे, आई एकटीच आहे, पल्लू वगैरे मुंबईला आहे, त्याच्यामुळे कसं सगळी जिम्मेदारी तिच्यावर आहे नैवेद्य बनवायची. आपला थोडासा हातभार लावूया तिला. आणि मित्रांनो मग सकाळपासून ना जो काय पाऊस पडतोय ना, तो थांबायची नावच घेत नाही आहे. कारण सकाळी आपण बघितला होता, आपण खालचा नजारा तुम्हाला दाखवला, तेव्हापासून जो पाऊस पडतोय ना, तो थांबतच नाही आहे. तो पावसाचा आवाज येत असेल पाठीमागे, थोडासा आता कमी झाला आहे. रिमझिम रिमझिम मागाशी धो 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 पाऊस पडत होता. तर चला पटापट जाऊया नैवेद्याच्या तयारी. काय माहीत आहे, आमची आई ना वन मॅन आर्मी आहे, तर त्याच्यामुळे बराचसा जेवण तिनं ना रेडी करून ठेवला ना. तर इकडे बघताय तुम्ही, हे आपलं सारण बनवलं आहे नारळ खोबऱ्याचं. ते आपण मोदक बनवणार आहोत. मगाशी मी तुम्हाला बोललो आपण नेवऱ्या वगैरे पण बनवणार आहोत, तर मोदक पण. तर बघूया त्यातल्या त्यात जर नेवऱ्या पण बनवता आल्या तर आपण नेवऱ्या पण बनवू. तर आईने सारण करून ठेवलं आहे आणि जेवण तुम्हाला दाखवतो काय काय बनवलं तिने ते. या साईडला तुम्ही बघू शकता, तर छान अशी माझी आवडती भाजी आहे, जे पावटे बोलतात ना, तर ते. तर हे ओले पावटे आहेत मित्रांनो. आणि त्याचबरोबर या साईडला छान अशी डाळ आहे. पावट्यामध्ये बटाटेसुद्धा मित्रांनो ॲड केले आहेत, तर त्याच्यामुळे भाजी एक नंबर लागणार आहे. परत सांगतो, इकडे डाळ आहे आणि त्याचबरोबर इकडे भात आहे बघा. तर आम्ही 2 माणसं असल्यामुळे एवढं बस झालं. आणि मग तुम्हाला दाखवलं इकडे सारण तिने करून ठेवलं आहे. तर ते आता मोदकाच्या तयारीला लागतो आपण. तर मंडळी काय माहीत आहे, आपण आजच्या नैवेद्यामध्ये ना एक नेवऱ्या मोदक बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला हे हळदीची पानं लागणार आहेत, तर ते घेऊन जाऊया. तर मित्र मगाशी सारण तर बनवून रेडी होतं, तर आता आपण मोदक वळायला घेतले आहेत. तर इकडे बघताय, हे आपण वड्यासाठी जी मशीन आणलेली, तर आई इकडे मोदक वळते. तर हातीत आपण मोदक वळतो आहे. तर छान असे मोदक वळून झालेले तिकडे. तर चला पटापटनं आपण पण तिला हातभार लावूया थोडासा. तर मित्रांनो किचनमध्ये आपण आहोत. तर नेवऱ्या त्याचबरोबर मोदक आपण बनवतो आहे. तर त्याची प्रोसेस एकदा तुम्हाला दाखवतो कशी आपण बनवतो आहे ते. मित्रांनो पहिला अगोदर आपण तेल लावून घेतला, त्याच्यानंतर गोळ बनवून नंतर मग तो असं यो मशीनमध्ये प्रेस करून ठेवला. आणि प्रेस केल्यानंतर तुमका दाखवत आहे. तर असं यो वड्याच्या आकाराचा मित्रांनो ह्यो आकार झालेलो आहे. त्याच्यानंतर मग ह्या आपण जा बनवलेलं सारण त्या आतमध्ये ॲड करून मग आपण तुमका जो मोदकाचा आकार किंवा नेवरेचा आकार जसं तुम्हाला जर करूचो असत ना, तर तुम्ही तसं करायचो. आणि आपण ह्यो मित्रांनो सगळं नाही हळदीच्या पानावर आपण हे वाफवून घेणार आहोत, म्हणजे उकडून घेणार आहोत. उकडीचे जे मोदक असतात मित्रांनो ते हे. तर मोस्टली ना काय काय लोकांना गव्हाच्या पिठाचे वगैरे बनवतात, गव्हाचे किंवा काय काय लोक मैद्याच्या पिठाचे पण बनवतात बघितले मी. पण जे तांदळाच्या पिठाच्या जी काय चव आहे ना मोदका किंवा नेवरे, ती काय वेगळीच. तर अशा प्रकारे आपण हे नेवऱ्या त्याचबरोबर मोदक मित्रांनो त्या हळदीच्या पानावर ठेवले आहेत आणि ते आपण मग उकडून घेणार आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ना अगोदर एक टोप घेतला, अर्धा टोप पाणी आपण ते गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये ते नंतर मग ते उकडणार, म्हणजे वाफे होणारच. आणि त्याच्यानंतर आपण ही मगाशी तुमका दाखवली हळदीची पानं आणि हे वरती मोदक. तर चला आता आपण ना ताक ठेवून घ्या वरती. तर मित्रांनो थोडा बोला वाफलं आहे का ते आपण बघून घेतलं. तर अजून थोडंसं 5 मिनटं जाऊन दे. तर मित्रांनो बघता छान प्रकारे ना शिजवले होते बघा.
मंडळी या साईडला बघताय सगळे छान प्रकारे ना मोदक त्याचबरोबर ज्या नेवऱ्या आहेत ना छान प्रकारे मित्रांनो ना वाफेवून झालेल्या आहेत आपल्या. तर बघताय छान असं स्टफिंग झालं आहे. खाताना तुमका मी सांगानच कसे झालेत ते. चला आता पटापट आपण आता नैवेद्य काढून घेऊया. आम्ही ना इकडे अंजनी काकूकडे येला होता आणि आपण मगाशी गॅसवरची नेवरी आणि मोदक बघितला. तर इकडे ना वहिनी चुलीवरची इकडे बनवताना तुमका दिसतं. तर छान वाटतंय मित्रांनो, कारण काय माहित आहे चुलीवरचं जेवण तर वेगळाच असता. हळदीच्या पानातले मित्रांनो, आपल्या पण हळदीच्या पानातलेच आहोत, पण जे काय चुलीवरचं जेवण असतं ना तर काय वेगळाच. तर मंडळी आता आपण नैवेद्य काढू सुरुवात करता. नैवेद्य काढून घेऊया पटापट. आणि जी काय आज ना पावसान सुरुवात केला ना मित्रांनो ना ती काय वेगळीच. मका वाटतं काय हवूर आणता की काय. तर पाऊस ना कमीच होत नाही. मित्रांनो मगाशी आपण पूजा करताना एक नैवेद्य दाखवला होता आपण. तर तो हा नैवेद्य आहे. तर गूळ त्याचबरोबर भाताच्या ज्या आपण लाह्या काढल्या होत्या त्या आणि त्याचबरोबर आतमध्ये दूध. तर असा सकाळी म्हणजे आपण पूजा करताना नैवेद्य दाखवला होता. आणि आता आपण हा घरातला आपण जो घरी बनवला नैवेद्य तर हा नैवेद्य दाखवला. तर आता आपण आलो आहोत या देवाच्या खोलीमध्ये. तर यासाठी आपण नैवेद्य दाखवून झाला आहे. तर इकडे नैवेद्य बघताय आपण जसा बाहेर नागोबा देवाच्या इथे आपण नैवेद्य काढला होता तसाच मित्रांनो इकडे नैवेद्य काढला आहे. तर तो हा आपल्या व्याघ्रेश्वरासाठी म्हणजे आमच्या वाघोबा देवासाठी. त्याचबरोबर या साईडला गांगेश्वरासाठी आपला गांगोबा आपला. त्याचबरोबर इकडे केळूबाई भावकादेवी. त्याचबरोबर इकडे मुरद दगड जो आपला असतो त्याला पण आपण देव मानला जातो. तर त्याच्यासाठी पण आपण इकडे नैवेद्य काढला आहे. आणि इकडे ह्या साईडला तुम्ही बघताय तर हे आपल्या घरच्या देवतांसाठी. तर असा नैवेद्य झालेला आहे मित्रांनो. तर मंडळी हे दाखवण्याचे प्रमुख कारण काय माहीत आहे. तर पुढच्या पिढीला पण मित्रांनो समजलं पाहिजे की आपण कोणत्या देवदेवतांचे नैवेद्य काढत होतो. तर त्याच्यासाठी आपण हा ब्लॉगमध्ये आपण हे नैवेद्य दाखवले आहेत. तर मंडळी सगळ्या देवदेवतांचे नैवेद्य दाखवून झाले आहेत खूप छान पद्धतीने. आणि आता आपण जेवू बसताव म्हणजे नैवेद्य खाऊ बसताव. तर आज आम्ही दोघा जण आहोत. तर मी आणि आई पल्लू जयू त्रिशा मुंबईकर त्यांना आम्ही मिस करता. कारण ती असली की कसं बरं वाटतं. कारण फॅमिली मित्रांनो मेन असतं इम्पॉर्टंट. एक लक्षात ठेवा फॅमिली नाही तर काय नाही. तर त्याच्यामुळे कसं त्यांना आम्ही मिस करता. तर येवा जेव तुम्ही पण नैवेद्य खाऊ घ्यावा. तर ज्या पद्धतीने आईन बनवला म्हणजे छानच झालं नैवेद्य. तो आपण आता चला पटापट खाऊया नैवेद्य. तर मंडळी आजचा आपला हा नैवेद्य आहे. तर इकडे बघताय तुम्ही डाळ भात आहे, मोदक, नेवरे आहेत. आणि या साईडला जी ओली जी आपले पावटे असतात ना ओले तर त्याची भाजी आहे बटाटा घालून गेलेली. त्या साईडला पापड आहेत. तर छान असं केळीच्या पानामध्ये मित्रांनो आपण नैवेद्य खाऊया. चला तर मंडळींनो जेवण झाला आताच. आणि जेवण एवढा भारी बनवला होता आमच्या आईन नैवेद्याचा. तर खरोखर त्या अक्षरशः त्या जेवणांना तुटून पडलं आहे. आणि खरोखरच खूप छान बनवला होता. पॉट पूर्णपणे ना तुडुंब भरला. आणि त्याच्यात हे पाऊस खळत नाही अजिबात. जाऊचा होता पेव. आम्ही कसे माहिती लहानपणापासून नागपंचमीच्या दिवशी मित्रांनो सुरुवात करता अगोदर जातात ते पेव. पण जी नागपंचमी पेव जाऊची जी काय मजा असते ना ती काय वेगळी. पण आज ह्यो पाऊस आहे ना खरोखर अक्षरशः खळत नाही. त्याला काय करणार आता ते आता वाट बघतो आम्ही पाऊस कधी जाता तो. आणि आमचं कधी पेव जाऊ भेटा तिकडे. तर जा रे बाबा जा लवकर. ऐकलं काय बघा माहीत आहे दुपारी जो काय आपण जेवला आणि झोपून गेला तर थेट आता 4-4:30 वाजता उठला. आणि पाऊस जो काय चालू तो सकाळपासून तो कळतच नव्हतो. आणि आता थोडं बारीक बारीक पडता. केस बघा ओले झाले आहेत. तर बारीक थोडं पडता. म्हणजे खरोखरच दुपारपासून ना आपल्या जाऊचा तिकडे प्लॅन केला होता आपण धबधब्यात पेऊ जाऊ. तर तिकडे जाऊ भेटलं नाही आपल्या. तर आता 4-4:30 वाजलेत आणि आपली चिल्लर पार्टी आपली पोरा पण बारके येतील
नागोबा आपला सोडायला. तर नागदेवताचं आपण विसर्जन तर आपण करत नाही, पण ते आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपण ते ठेवतात त्यांना. तर ते आता तिकडे येतील घरी, तिकडे जाऊया. आणि पाऊस बघा, पाऊस कमी झालो पण बारीक बारीक खायना पडता. तर आम्ही काय लहानपणी असताना मित्रांना जाम मजा करायचो या दिवशी, कारण सकाळी पूजा वगैरे असायची तरी, आणि दुपारी जेवण झाल्यानंतर आपण धबधब्याला जायचे, तिकडे मजा वगैरे करायचे तिकडे. तर तिकडनं पिऊन यायचे आम्ही, आणि 4-4:30 वाजता येईल ना की जी काय पोटात आग पडायची. नंतर मग प्रत्येकाच्या घरी जाऊन हे आपले नागदेवता आपण सोडून यायचे. तर तशी हत हे 4-5 जण चिल्लर पार्टी आहेत, पण तशी आमच्यासारखी मजा मित्रांनो नाही. तर आपल्या ज्या वयाची मित्रमंडळी जी होती ना ती मुंबईत गेली आहेत कामानिमित्त, त्याच्यामुळे कसं आलं माहीत आहे कोणच नाही. तर खरोखरच थोडंसं ना खंत वाटतं, कारण गावात ना आता बघू गेलंच तर वयस्कर मंडळीच आणि ही छोटी जी आपली चिल्लर पार्टी आहेत ना तीच बाकी राहिली आहेत, नाही तर तसं कोण नाही. आणि जी मजा मस्ती बघू गेलास ना ते आता भेटत नाही मित्रांनो बघू, कारण आम्ही ज्या मजा मस्तीमध्ये करायची आणि ते दिवसच काय वेगळे होते. तर चला चिल्लर पार्टी वगैरे येतील तर जाऊयात आपण. तर मित्र हो काय माहीत आहे, लाईट गेली आहे, पाऊस पडता त्याच्यामुळे कशी लाईट गेली आहे. तर जरा जरी पाऊस पडला तर गावी ह्योच प्रॉब्लेम होता. तर आता आम्ही हे नागोबा म्हणजे नागदेवताचं आपण आता सोडून येतात ते काम तिकडे आहे. तर आम्ही जे आपल्या परसाव असतात ना परिसर, तर त्या परसावात आम्ही आता सोडून येतात. तर मंडळी दाखव कोण कोण आपली चिल्लर पार्टी सगळी, भावेश, आराध्य, त्याच्यानंतर गौरव आणि आमचं बाडू, तर येलेले सगळे. तर चला आपण जाऊया पटापट आता हे घेऊन. पाऊस बघा. तर असा मित्रांनो ह्या गावची रीतिरिवाज परंपरा असतात हो. तर बाबू पाऊस येत आहे. तर आराध्य, त्याच्यानंतर आमचं भावेश, गौरव, त्यानंतर तिकडे आमचं बाळू प्रसाद ठेवते ते. तर असे आपले ही चिल्लर पार्टी मित्रांनो येत येतात आज तिकडे. शुभमाचं पण असतात ना. तर ते बघा अगरबत्ती, त्याचबरोबर फुला वगैरे त्यांनी दाखवून आपल्या इकडे आपल्या नागदेवता आम्ही इकडे सोडला. स्वतः आपल्या घराची, त्याचबरोबर आपल्या घराच्या आजूबाजूच्या परसवाची, परिसराची तो रक्षा करीत. पाऊस सकाळपासून ना कळत नाही, त्यामुळे कसं आला माहिती आहे आपल्या जावचा होता धबधब्यावर उपयोग, तर शक्य नाही झाला इकडे. तर मित्रांनो आपल्याकडनं शक्य झालं नाही. तर पाऊस बघा सगळं ना दाटीन पाऊस येता. तर मंडळी काय माहिती आहे, ह्या चिल्लर पार्टी बरोबर पोरांबरोबर ना मी पण ह्यांच्याबरोबर येईल इकडे वरती. तर आपल्या पण खाऊ भेटायला बघा इकडे. तर मेली नानाकडे येईल आम्ही. मेवणी बाई बघा आमची. तर चला रे पटकन. आपण घ्यावा. तर मित्रांनो पाऊस येत आहे सारखं सारखं.
तर इकडे मिलमॅनचं पण आम्ही ना नागोबा आमच्या परिसरातच घेऊन येला, कारण जवळपास त्यांच्याकडे काय नव्हता म्हणून. आणि पाऊस बघा बाबा रे, ते पावसातच घेऊन येला. तर इकडे बाळू त्याचबरोबर आराध्यना पूजा करतात. तर मित्र सकाळी ना तुमका दाखवूचं राहून गेला होता. तर इकडे मोहिनीने जी आपली अळी केला होती भेंड्याची, तर इकडे बघतास छान अशी झालेली आहेत. तर गणपतीक भेंडे खाऊ मित्रांनो भेटेल. तर मित्रांनो गणपतीक हे भेंडे भेटतील आपल्या खाऊक, आणि त्यासाठी का सकाळी तुमका ता दाखवला होता. तर मित्र हो पण आता खाली इला. तर इकडे बघताय छान असा ना आपला हो अत्रेतलो भाग हा. तर हळद इकडे लावलेली आहे, त्याचबरोबर तिकडे आपले माड हे तुमका माहीतच आहेत. आणि या साईड का छान असा तवशाची आणि कसली वेल आहे, दोडकी आणि तवशी. तर ह्यो मांडव घातलेलो. तर मित्रांनो आता आपण इलाव खाली अत्रेमध्ये संध्याकाळी, आणि मगाशी आपण नागदेवतेचा आपण सोडून इलाव, म्हणजे आपला नागोबा आपण जो आणला होता आज नागपंचमीच्या दिवशी तो आपण सोडून इलाव. तर सोडो कोण कोण होते माहिती, आपली चिल्लर पार्टी होती, भावेश, त्याचबरोबर बाळू, गौरव, शुभम आणि कोण आराध्य. तर असे 4-5 जण चिल्लर पार्टी होती. तर छान प्रकारे आपण तो सोडून इला. तुम्ही बघितला आपल्या घराच्याच परसावात सोडला. तर त्याची पूजा पण केला नाही त्या पोरांनी. तर छान प्रकारे. तर मित्रांनो आता आपण इलाव खाली संध्याकाळी इकडे अत्रेमध्ये, नाही म्हटलं तर 6-6:30 वाजले आहेत, आणि थोड्याच वेळानं आता काळोख होईल. तर व्हिडिओची सांगता शेवट आता आपण थेट अत्रेतनं करता, म्हणजे आपल्या या मळ्याच्या भागात ना. तर काय माहिती आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच मित्रांनो, खूप छान पद्धतीने आपण नागपंचमी सण हा साजरा केला. आणि कुठलेही सण बघा तर ते गावी वगैरे केलात ना तर खूप छान पद्धतीने ते साजरे केले जातात. शहरामध्ये पण करतात, पण त्या का मजा मस्ती नसता. गावी मोठ्या उत्साहात आनंदात ते सण साजरे करतात. छोटा सण असून दे का तो छान पद्धतीने करतात. तर असंच आपण आज नागपंचमी हा सण साजरा केला. तिकडे भावेश पण इलो. तर मित्रांनो खूप छान पद्धतीने आपण हा सण साजरा केला. आणि काय माहिती आहे सांगण्याची एक गोष्ट, कारण आपले जे रीतिरिवाज परंपरा आहेत ना ह्या आपण जोपासल्या पाहिजेत. कारण जे रीतिरिवाज परंपरा आहेत या पुढच्या पिढीला पण ते समजलं पाहिजे की आपण कुठले सण साजरे करतो, कशा पद्धतीने करतो. तर त्याच्यासाठी हा आपला ब्लॉग असणार आहे. मित्रांनो जाताना एक गोष्ट तुम्हाला आवर्जून एक सांगतो आहे, कारण माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो तुम्हाला की आपल्या कोकणातल्या ज्या जमिनी आहेत ना मित्रांनो तुम्ही विकू नका. परप्रांतीयांच्या घशात तुम्ही त्या घालू नका. कारण आपल्या ह्या जमिनी आहेत ना मित्रांनो पुढचं भविष्य आहे. कारण तुम्ही बघतायत बरेचसे परप्रांतीय लोक मित्रांनो आपल्या कोकणाकडे वळले आहेत व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं. तर खरोखर सांगतो तुम्हाला आपल्या जमिनी ह्या मित्रांनो विकू नका. तर चला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो म्हणून मी आता बोललो आहे. कारण जशा रीतिरिवाज परंपरा आपल्या आहेत तशाच मित्रांनो आपला कोकण वाचला पाहिजे. तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आता रिफायनरी प्रकल्प तुम्ही बघितलाच, त्याचबरोबर आणखीन एक प्रकल्प घेऊन येण्याच्या फंदामध्ये आपलं हे राजकीय लोक. तर त्याच्यामुळे कसं तुम्ही राजकारणाच्या पण बाबतीत तुम्ही थोडंसं अलर्ट राहिलं पाहिजे. ते कारण काय जर आपलं जर गाव आपलं कोकण जर वाचायचं असेल ना तर असे प्रकल्प आपण ते हाकलून लांब पाठवले पाहिजेत. तर चला व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. जर व्हिडिओ जर आजची आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. बघताय तुम्ही सानू इकडे ना मासे पकडता. तर हीच मित्रांनो ना लाईफ असता आपल्या या कोकणातली. तर संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि जा काय नजारा दिसत तुमका तर एक नंबर. तर आता आपण हो व्हिडिओ मित्रांनो आहे थांबवता.